पारूला माझा एक निरोप दे. तिला सांगायचं की आदित्यला आज घरातनं कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याचं ऑफिसचं काम असलं, मीटिंग्स असल्या, काहीही झालं तरी आदित्यनी घरातनं बाहेर पडता कामा नये. कळलं? जा सांगते. अहिल्या मॅडम, पण मी तिला निरोप कसा देऊ? म्हणजे कालपासून दिसलीच नाहीये ती घरात. कुठे गेलीये काय माहिती. घरात कोणालाच तिच्याबद्दल माहित नाहीये काही. पारू बदललीये. मी तिला चांगलंच ओळखायला लागलीये. हे हळदी कुंकू टाळण्यासाठी ती कुठेतरी जाऊन बसलीये. नाही अहिल्या, हे बघ, तू तिच्या बाबतीत उगाच गैरसमज करून घेतेस. ती नाही असं करणार. हे बघ, तिला रीतिरिवाजांची जाण आहे चांगली. तिचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल. जाऊ दे सावित्री, मग आता हे काम तू करायचंस. पुढचे 2 दिवस काहीही झालं तरी आदित्यला घरातनं बाहेर पडू द्यायचं नाहीस. त्याची कितीही महत्वाची मीटिंग असेल, कितीही महत्वाचं ऑफिसचं काम असलं तरी आदित्य घरातनं बाहेर पडता कामा नये. अहिल्या मॅडम, पण असं काय झालंय? काही सिरियस आहे का? गुरुजींनी सांगितलंय की आदित्यची ग्रहदशा चांगली नाहीये. त्याच्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि कदाचित त्याच्या जीवालाही धोका असू शकतो. आणि म्हणून ही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात ही मूर्ख मुलगी कोणालाही न सांगता कुठेतरी जाऊन बसलीये. शांत व्हा अहिल्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आदित्य बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आलेच. अहिल्या, होईल सगळं ठीक.